नमस्कार, उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। कर्जत कोंदिवडे रोडवर तमनाथवरून आडिवलीकडे जाताना उल्हास नदीवर एका वळणावर एका धनदांडग्या व्यक्तीने रिसॉर्ट फार्म हाऊससाठी काही स्थानिकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे बांधकाम चालू केले। उल्हास नदीचे अर्ध्याहून अधिक पात्रामध्ये हे बांधकाम चालू होते। उल्हास नदीमध्ये खोदकाम करून आरसीसीचे भक्कम कठड्याचे बांधकाम केले आहे व अर्ध्याहून अधिक उल्हास नदीचे पात्रच अडवून टाकले आहे। या बांधकामाला येथील परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, उपोषणे केली, सह्यांचे तक्रार अर्ज दिले, पत्रकार परिषद घेतली, तसेच शासन दरबारी त्याची दाद मागितली, परंतु शासनाने सुद्धा फारशी दखल घेतली नाही। सदरील बांधकाम करणारी व्यक्ती ही धनदांडगी हस्ती असून शासन तिच्या प्रभावाखाली आहे असे दिसते। सध्या परिस्थिती अशी आहे की सदरील या बांधकामामुळे उल्हास नदीचे स्वरूपच बदलून गेले आहे। शेजारील गावांना पाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे। मोयली, आडिवली, नेवाळी, आवलस येथील ग्रामस्थांची शेती उद्ध्वस्त झाली आहे, नादुरुस्त झाली आहे। सदरील या बांधकामाने व बदललेल्या प्रवाहामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे सुमारे 25 गावांचा संपर्क तुटलेला आहे। सदरील या धनदांडग्या व्यक्तीने केलेल्या बांधकामामुळे सर्व ग्रामस्थांचे शेतीचे नुकसान झाले आहे। या धनदांडग्या व्यक्तीचे हे काम थांबवून त्यावर योग्य ती कारवाई करून स्थानिकांना न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।